शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी. राज्यातील शेतकऱ्यांना 53,727 कोटींची भरपाई मिळणार आहे. पण राज्य सरकारच्या वतीनं 31,628 कोटी रुपयांचं पॅकेज हे आपण या ठिकाणी देतो आहोत की ज्या माध्यमातून 31,628 कोटी एवढं पॅकेज म्हणजे जवळपास 32,000 पर्यंत हे पॅकेज चाललेलं आहे. अशा 32,000 कोटी पर्यंत अशा राज्यभरातील शेतकऱ्यांची खूप दिवसाची प्रतीक्षा अखेर संपली आहे असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की आता पीक विमा आज मिळणार उद्या मिळणार अशा प्रतीक्षेत असलेल्या सर्व शेतकरी बांधवांसाठी मोठी दिलासा देणारी आणि आनंदाची बातमी सध्या स्थितीला समोर येत आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आताचं डीबीटीचं बटन दाबलेलं आहे. म्हणजेच की आता तुम्ही बघू शकता कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. एकनाथजी शिंदे साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. म्हणजेच की आता डीबीटी मार्फत डायरेक्ट डीबीटी ट्रान्सफर मार्फत सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम आता विस्तारित झालेली आहे. म्हणजेच की शेतकरी मित्रांनो, यासाठी पात्रता कोणती होती ती सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्याकरिता लक्ष देऊन आता व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला. आपण जर कधी आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन किंवा पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व तुम्हाला पीक विमा व PM किसान योजने, नमो शेतकरी योजनेची हप्त्याची रक्कम आता मिळालेली आहे का कमेंटद्वारे नक्की कळवा. तालुका व जिल्हा नक्की सांगा, जेणेकरून तुमच्या पीक विम्याबद्दल महत्त्वपूर्ण अशी अपडेट आपण व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. यामध्ये बघा, पीक विम्याचे पैसे बँक खात्यात पडायला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे बघा शेतकरी मित्रांनो, त्यामुळे शेतकरी मित्रांसाठी ही मोठी खुशखबर आहे. बघा, पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती पडायला सुरुवात झालेली आहे. खुशखबर आहे. त्यामुळे असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की आता एकंदरीतपणे सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती आजपासून पीक विम्याची रक्कम पडायला सुरुवात झालेली आहे. हेक्टरी 25,000 ते वेगवेगळ्या शेतकऱ्यांनुसार वेगवेगळ्या पिकांनुसार शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही रक्कम बँकेच्या खात्यामध्ये वितरित होण्यास सुद्धा सुरुवात झालेली आहे. म्हणजेच की शेतकरी मित्रांनो, आपण जर पात्र लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी मोठी खुशखबर आणि दिलासा देणारी बातमी म्हणावी लागेल, कारण की आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनीच आत्ताचं डीबीटीचं बटन दाबलेलं आहे. त्यानुसार आता पीक विम्याची रक्कमसुद्धा मिळणार आहे. त्याचप्रमाणे बघा, कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. म्हणजेच की आता तसं शेतकऱ्यांच्या खात्यावरती पूर्णपणे रकमेचं वाटप सुद्धा सुरू होणार आहे. बघा, पीक विम्याची रक्कम बघा शेतकरी मित्रांनो, आता सर्व पात्र जिल्ह्यामध्ये बघा शेतकरी मित्रांनो, आता अधिकाऱ्यांना आदेश देऊन ही रक्कम आता लवकरच वितरित करण्यासाठी डीबीटी मार्फत जमा झालेली असून सर्व शेतकरी बांधवांसाठी ही मोठी दिलासा देणारी आणि आनंदाची बातमी म्हणावी लागेल. यामार्फत सर्व शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारी आणि आनंदाची बातमी सध्या स्थितीला आपण बघत आहोत. ही आपण व्हिडिओमध्ये पुढे बघणार आहोत. यामध्ये बघा शेतकरी मित्रांनो, 17 जिल्हे पात्र करण्यात आलेले आहे. या 17 जिल्ह्यातील जर आपण पात्र शेतकरी असाल तर तुमच्यासाठी मोठी दिलासा देणारी बातमी म्हणावी लागेल. बघा शेतकरी मित्रांनो, 17 जिल्ह्यांमध्ये आता पीक विमा बघा जमा करण्याचा आदेश कॅबिनेट बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी दिलेला आहे. म्हणजे की शेतकरी मित्रांनो, कॅबिनेट बैठकीमध्ये आता पीक विम्याची रक्कम जमा करण्याचे आदेश सुद्धा आता मुख्यमंत्र्यांनी दिलेले असून सर्व शेतकरी बांधवांना यामार्फत मोठा दिलासा आणि आनंदाची बातमी म्हणावी लागेल, कारण की आता डीबीटी मार्फत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जी आहे ती आता वितरित सुद्धा करण्यात आलेली आहे. म्हणजेच की शेतकरी मित्रांनो, आपण जर पात्र लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी मोठी दिलासा देणारी आणि आनंदाची बातमी आता या स्थितीला समोर आलेली आहे असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की आता पूर्णपणे शेतकऱ्यांच्या खात्यावरती रकमेचं वाटप सुद्धा सुरू झालेलं आहे. जे शेतकरी पात्र आहेत अशा सर्व शेतकरी बांधवांसाठी ही मोठी खुशखबर आणि दिलासा देणारी बातमी पाहायला मिळाली असं म्हटलं तरी काहीच हरकत राहणार नाही, कारण की आता पूर्णपणे रक्कम ही आता वितरित करण्याचा मार्ग पूर्णपणे मोकळा झालेला आहे, कारण की आता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम ही जमा सुद्धा झालेली आहे. म्हणजेच की शेतकरी मित्रांनो, आपण जर पात्र लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी मोठी दिलासा देणारी आणि आनंदाची बातमी ही पाहायला मिळत आहे असं म्हटलं तरी काहीच हरकत राहणार नाही, कारण की आता पूर्णपणे रकमेचं बघा
वाटपसुद्धा झालेले आहे. जे शेतकरी पात्र आहेत अशा सर्व शेतकऱ्यांसाठी ही मोठी दिलासा देणारी आणि आनंदाची बातमी पाहायला मिळत आहे. कारण की शेतकरी मित्रांनो, जर तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजना व PM किसान योजनेचा हप्ता मिळाला नाही तर तो आता लवकरच जमासुद्धा करण्यात येणार असून सर्व यामार्फत शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारी आणि आनंदाची बातमी सद्यस्थितीला समोर येत आहे असं म्हटलं तरी काहीच हरकत राहणार नाही. कारण की आता पूर्णपणे ही जी काही रक्कम आहे ती आता विस्तांतरित होण्यासुद्धा सुरुवातच झालेली आहे. म्हणजेच की शेतकरी मित्रांनो, या पूर्ण जिल्ह्यामध्ये आता पात्र महसूल मंडळांना आता मुख्यमंत्र्यांनी आदेशसुद्धा दिलेले आहे. म्हणजेच की शेतकरी मित्रांनो, आपण जर पात्र लाभार्थी शेतकरी असाल तर तुमच्यासाठी मोठी खुशखबर आणि मोठी दिलासा देणारी बातमी सद्यस्थितीला समोर आली असं म्हटलं तरी काहीच हरकत राहणार नाही. यामध्ये बघा, या 17 जिल्ह्यामध्ये पूर्णपणे आता पात्र महसूल मंडळांना सुद्धा आदेश देण्यात आलेले आहे. पात्र महसूल मंडळातील आपण जर पात्र लाभार्थी शेतकरी असाल तर तुमच्यासाठी मोठी दिलासा देणारी आणि आनंदाची बातमी सद्यस्थितीला समोर येत आहे असं म्हटलं तरी काहीच हरकत राहणार नाही. कारण की आता पूर्णपणे ही रक्कम बघा, DBT मार्फत सर्व शेतकऱ्यांना खात्यावरती जमासुद्धा करण्यात येणार असून सर्व शेतकऱ्यांना यामार्फत मोठा फायदा आणि मोठा आर्थिक दिलासा मिळाल्याचे चित्र आता आपल्याला पाहायला मिळत आहे. शेतकरी मित्रांनो, आपण जर पात्र लाभार्थी शेतकरी असाल तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला. चॅनलवरती नवीन किंवा पहिल्यांदाच आला असाल तर यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती रोजच्या रोज महत्त्वपूर्ण असं अपडेट पाहायला मिळत आहे. यामध्ये बघा शेतकरी मित्रांनो, पूर्ण आता वितरण झालं आहे असं म्हटलं तरी काहीच हरकत राहणार नाही. कारण की आता वितरणाचं बघा, DBT ही ओके दाखवत आहे असं पूर्णपणे माहिती आता समोर आलेली आहे. म्हणजेच की शेतकरी मित्रांनो, DBT मार्फत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही रक्कम जमा केली जाते. यामार्फत सर्व शेतकऱ्यांना मोठा फायदा आणि मोठा आर्थिक दिलासा मिळाल्याचे चित्र आता सद्यस्थितीला समोर येत आहे. बघा शेतकरी मित्रांनो, यामध्ये बघा पूर्ण 17 जिल्हे आहेत बघा, त्यापैकी 14 जिल्ह्यांचं वितरणसुद्धा आता झालेलं आहे बघा. म्हणजे की शेतकरी मित्रांनो, आपण जर पात्र लाभार्थी शेतकरी असाल तर तुमच्यासाठी मोठी खुशखबर आणि दिलासा देणारी बातमी आता सद्यस्थितीला समोर आली असं म्हटलं तरी काहीच हरकत राहणार नाही. कारण की आता या 14 जिल्ह्यामध्ये आता पूर्णपणे रक्कम ही पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावरती, म्हणजे की जे शेतकरी पात्र आहेत अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती पूर्णपणे ही जमा केली गेली आहे. जे शेतकरी पात्र आहेत अशा सर्व शेतकऱ्यांसाठी ही मोठी खुशखबर, दिलासा देणारी आणि आनंदाची बातमी आता आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, आपण जर पात्र लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी आनंदाची, दिलासा देणारी आणि महत्त्वपूर्ण अशी अपडेट सद्यस्थितीला समोर आली आहे असं म्हटलं तरी काहीच हरकत राहणार नाही. कारण की आता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती पूर्णपणे रकमेचं वाटपसुद्धा सुरू झालेलं आहे, जेणेकरून सर्व शेतकऱ्यांना यामार्फत मोठा दिलासा आणि पेरणीसाठी मोठी मदत होईल. या अनुषंगाने आता सर्व शेतकऱ्यांना ही मोठी दिलासा देणारी आणि आनंदाची बातमी सरकारमार्फत सांगण्यात आलेली आहे, जेणेकरून सर्व शेतकऱ्यांना मोठा दिलासा आणि मोठी आर्थिक मदत होईल. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, आपण जर पात्र लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी मोठी खुशखबर, दिलासा देणारी बातमी सद्यस्थितीला समोर आलेली आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा. तालुका व जिल्हा नक्की सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.